9 वर्षांचा मुलगा आहे, तो त्याच्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी म्हणून गेलेला होता आणि तिथून हे सगळे परतत होते आणि तिथं काळानं अशा पद्धतीनं त्यांच्यावरती हा घाला घातला। अत्यंत विचित्र असा हा अपघात, चीड आणणारी ही सगळी घटना आहे आणि त्यानंतरचा एक संताप आपल्याला नाशिकच्या सिन्नर बस स्थानकाबाहेर सुद्धा पाहायला मिळाला। पुन्हा एकदा किरण यांच्याकडे जाऊयात। किरण, हा सगळा प्रकार घडल्यानंतर एक स्वाभाविक उद्रेक सगळ्या तिकडच्या प्रवाशांमधनं पाहायला मिळाला, नातलगांकडनं पाहायला मिळाला आणि त्याची परिणती अर्थातच तिकडे रास्ता रोकोमध्ये सुद्धा झाली। किरण, आपल्याकडे येतो सध्या खासदार राजाभाऊ वाजे या क्षणाला फोन लाईन वरनं आपल्या सोबत आहेत, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। राजाभाऊ, आपण ही दृश्य प्रेक्षकांना दाखवतोय, अत्यंत कुणाच्याही काळजामध्ये धडकी भरेल अशी सगळी घटना आहे आणि त्यामध्ये एका 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय, हळहळ व्यक्त होणं स्वाभाविक आहे, आपली प्रतिक्रिया? राजाभाऊ, आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? बहुधा राजाभाऊ यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये। आपण पुन्हा एकदा ही दृश्य प्रेक्षकांना दाखवूयात। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावरची ही घटना आहे, ही आपण दृश्य बघतोय। एकाएकी ही बस या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येतं आणि ही बस थेटपणे प्लॅटफॉर्मवरती चढते, जिकडे काही लोक हे अर्थातच बसच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत। साधारणपणे बस येताना दिसली की जे प्रवासी बसच्या प्रतीक्षेमध्ये असतात ते थोडेसे पुढे सरसावतात, तसंच काहीसं आपल्याला या ठिकाणी होताना दिसते। मात्र जेव्हा बस ही थांबत नाहीये ही गोष्ट या सगळ्या प्रवाशांच्या लक्षात आली, तेव्हा त्यांनी काहीसा मागे हटण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडे काही सेकंद सुद्धा नव्हती या सगळ्यातनं सावरण्यासाठी। ज्यांना जे शक्य झालं त्यांनी ते केलं आणि आपला जीव वाचवला। मात्र या सगळ्यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, 4 ते 5 जण यामध्ये जखमी झाल्याचं कळते आणि त्यानंतर एक स्वाभाविक उद्रेक या सगळ्या घटनेनंतर प्रशासनाच्या विरोधामध्ये पाहायला मिळाला। त्यामुळे या घटनेनंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मुळात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सगळ्या प्रकाराला जबाबदार कोण आहे आणि ही अत्यंत भयंकर अशी दृश्य आता आपण या टीव्ही स्क्रीनवरती पाहतो। पुढारी न्यूजवरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य। नाशिकच्या सिन्नर बस स्थानकावरती घडलेला हा विचित्र अपघात आणि त्याची ही भयंकर अशी दृश्य। या घटनेचा हा सीसीटीव्ही पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे, ज्यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलानं आपला जीव गमावला आहे, 4 ते 5 जण यामध्ये जखमी झालेले आहेत। सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडलेली ही घटना आहे, जेव्हा अनेक प्रवासी हे बसच्या प्रतीक्षेमध्ये फलाटाजवळ उभे होते आणि एकाएकी एक बस त्या ठिकाणी आली। ती बस फलाटाजवळ अर्थातच थांबणं नेहमीप्रमाणे अपेक्षित होतं, मात्र फलाटावरती जी लोकं बसलेली होती त्या थेट लोकांवरती ही बस चढली आणि त्यामध्ये एका मुलाचा मृत्यू झालेला आहे। 9 वर्षाच्या एका मुलानं जीव गमावले। हा मुलगा आपल्या कुटुंबासमवेत देवदर्शनासाठी गेला होता, देवदर्शनावरनं परतत असताना अशा पद्धतीनं हा काळाचा घाला त्या मुलावरती बसला। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। माणिकराव, ही भयंकर दृश्य आपण पाहतो आहोत, आपणही पाहिली असतील, आपली प्रतिक्रिया? अद्याप अजून काही पाहिलेलं नाही, मला अजून काही कळलेलं नाही या संदर्भात। मला पहिल्यांदाच पुढारीकडनं फोन आला आणि त्या संदर्भातली माहिती मला देण्यात आली। मी संपूर्ण माहिती घेतो आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी ताबडतोब सांगतो आणि आता सध्या ज्यांना ज्यांना मदतीची गरज असेल त्यांच्या माझे लोक पाठवून ताबडतोब त्यांना मदत करण्यासाठी सांगतो। मग माणिकरावजी, आपण ती दृश्य पाहिली नाहीत, मी तुम्हाला वर्णन करून सांगतो की थेटपणे जिथं लोक उभे असतात बस येण्यासाठी तिथं ती लोक फलाटावरती उभी आहेत, बस अचानक येते, जी थांबणं अपेक्षित आहे ती न थांबता थेटपणे लोकांच्या अंगावर चढते, ज्यामध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। आपल्याला कल्पना असेल 4 ते 5 जण यामध्ये जखमी झालेली आहेत। अशा स्वरूपाची घटना ही स्वाभाविक आहे की लोकांच्या मनामध्ये धडकी भरेल, कारण अनेक जण एसटीने प्रवास करणारी असतात आणि ही जी काही दृश्य आता समोर आलेली आहेत या सगळ्या प्रकाराची ती अत्यंत गंभीर आहे, अत्यंत गंभीर स्वरूपाची घटना आहे। मी तेच म्हणतोय की मी ते दृश्य पाहिलेलं नाही, परंतु अशा प्रकारे त्या गाडीचा ब्रेक फेल झालाय का काय, त्या ड्रायव्हरने मुद्दाम टाकली की काय, मशिनरी त्याचं ओके होतं की नव्हतं हे सगळं आरटीओ कडनं चेकअप करून घ्यावं लागेल। पण त्या अगोदर सर्वात पहिलं महत्वाचं की जे लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्यांना तात्काळ या ठिकाणी सहानुभूती निर्माण करणं किंवा त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं ही शासनाची या ठिकाणी प्राथमिकता आहे। आणि जे जखमी असतील त्या जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करणं आणि त्यांना मदत उपलब्ध करून देणं ही सुद्धा शासनाची प्राथमिकता आहे। त्या संदर्भात आम्ही तात्काळ लक्ष घालतो आणि या ठिकाणी संबंधित विभागाला आदेश देऊन त्यांना त्या ठिकाणी त्यांची देखभाल करण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांना आदेशित करतो। धन्यवाद मंत्री महोदय, आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।
नाशिकच्या सिन्नरमधली घटना मंत्री महोदयांनी याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की प्राथमिकता म्हणून ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे, जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार करणं ही आमची प्राथमिकता असल्याचं मंत्री महोदयांनी सांगितलं. माणिकराव कोकाटे जे स्थानिक आमदार आहेत त्यांची प्रतिक्रिया. आणि आता हा जो लहानगा आपण पाहतोय 9 वर्षांचा हा मुलगा ज्याचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जेव्हा ही बस या फलाटावरती चढली तेव्हा हा मुलगा आपल्या कुटुंबियांच्या समवेत त्या ठिकाणी बससाठी उभा होता. देवदर्शनावरनं हे कुटुंब परतत होतं आणि त्यातच या मुलावरती काळाचा हा घाला पाहिला. नाशिकच्या सिन्नर या ठिकाणी घडलेली ही अत्यंत दुर्दैवी आणि तितकीच विचित्र अशी ही घटना आहे अपघाताची, ज्यामध्ये या मुलानं 9 वर्षाच्या मुलानं आपला जीव गमावला.